नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन, वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी। आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे आणि विद्यार्थी आजही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत असल्याचं चित्र पाहायला मिळते। रात्री सुद्धा हे विद्यार्थी याच ठिकाणी झोपत असतात, याच ठिकाणी जेवण करत असतात आणि आपल्या मागण्यांसाठी ते विद्यार्थी 7 दिवसापासून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला रवाना झालेलं आहे। आदिवासी मंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि त्यातून तोडगा निघतो का हा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। एकंदर जर बघितलं तर 26 वर्षाची जे मर्यादा होती ती 30 वर्ष करण्यात आली, मात्र 30 वर्ष हॉस्टेलमध्ये प्रवेशाची मर्यादा सुद्धा या विद्यार्थ्यांना मान्य नाही। त्यामुळे जो आहे हा प्रश्न रेंगाळत आहे आणि आंदोलन सुद्धा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत याच ठिकाणी बसण्याचा निर्धार जो आहे तो या विद्यार्थ्यांनी केला असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।